नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 जून 2026. मी म्हटलं होतं ना 21ला पाऊस सुरुवात होईल, 22ला आणखीन वाढेल आणि 23 आज आहे. तर आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस व्याप्ती वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 24, 25, 26 असं करत करत 27, 30 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी चांगला पेरणीयोग्य होईल त्या शेतकऱ्यांना पेरणी करायला हरकत नाही, पण जमिनीमध्ये ईदभर ओल जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता राज्यात आज आहे 23 जून 2026. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील सुरुवात काय होणार आहे म्हणजे कोकणपट्टीकडून. आज कोकणपट्टीकडून पाऊस सुरू झाल्याच्यानंतर घाटमाथ्यावर सुरू होईल. मग त्याच्यानंतर तो पाऊस आज पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, इगतपुरी, त्याच्यानंतर नाशिकला जाईल. पुन्हा आज नंदुरबारकडं काय जिल्ह्यामध्ये हजेरी लावी, धुळे जिल्ह्यात हजेरी लावीन, जळगाव जिल्ह्यात लावीन, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी हजेरी लावीन, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हजेरी लावीन, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक भागात हजेरी लावीन, लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात हजेरी लावीन, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, वाशिम ह्या पट्ट्यात देखील आज बऱ्याच भागामध्ये बऱ्याच भाग कव्हर केलेला दिसेल. म्हणजे सर्व दूर नाही पडणार, पण दररोज वेगवेगळ्या भागात हजेरी लावून पाऊस म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तिकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि आज देखील तिकडल्या भागात होणार आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ, पूर्व विदर्भ जमिनीमध्ये ओल पुरेसे गेले तर मग तुम्ही पेरणी करायला हरकत नाही, पण कमी ओल असली तर पेरणी करू नका. कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो सध्या आणखीन जवळपास हे तर 30 जून पर्यंत पाऊस आहे, पण त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस बरसणार आहे, म्हणजे चांगला पाऊस होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा. जूनपेक्षा जुलैमध्ये जरा जास्त पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यात लक्षायचा. आज देखील बघा बऱ्याच भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. काल देखील खूप ठिकाणी झाला, म्हणजे काल अहिल्यानगर झाला, जुन्नर, सिन्नर तिकडे झाला, त्याच्यानंतर नाशिककडे झाला, मुंबईकडे झाला, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात झाला, वाशिमकडे झाला, वर्धा, नागपूर, भंडारामध्ये तिकडे देखील झाला, नांदेड जिल्ह्यात काही भागात झाला, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात झाला, जळगाव, संभाजीनगरकडे झाला, मग शिर्डी, कोपरगाव राहता बऱ्याच परिसर. असाच काय होणार आहे, दररोज आणखीन हे 8 दिवसामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही. जिथं नाही, ज्या भागात नाही गेला त्या ह्या 4-5 दिवसात सगळीकडे पोहोचल, पण सगळ्याला मात्र पेरणी योग्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा. आणि जुलैच्या म्हणजे पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष घ्यायचं. नंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर त्या शेतकऱ्याचे फोन आले धाराशिवच्या, तिकडे देखील काय होणार 26-27च्या नंतर तिकडे देखील त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे, कर्नाटकमध्ये देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा. आता हे तुम्हाला सांगू इच्छितो ही आता म्हणजे आज 23 जूनपासून तर 30पर्यंत बऱ्याच भागामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. जिथं पडला तिथं त्यांना जास्त पडणार आहे आणि सगळ्यांची पेरणी योग्य पाऊस राहील. ओला असली तर पेरणी करायला हरकत नाही, पण त्याच्यानंतर काय होणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र चांगला म्हणजे एक लो प्रेशर तयार होईल आणि त्याचं चक्रीवादळात रूपांतर झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्राच्या दिशेने येईल. त्याच्यामुळे जुलै महिन्यात जरा जास्त पाऊस राहणार, म्हणजे 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये जुलै महिन्यात चांगला पाऊस राहील. आणि त्याच्यामध्ये काय होईल, जे छोटे छोटे तळे आहेत राज्यातले पाणी साठवण तलाव त्याच्यात देखील पाणी येईल. नाशिककडे, उत्तर महाराष्ट्राकडे देखील काय होणार आहे, तिकडे देखील मुंबई, पुणे, घाटमाथ्या, कोकणात पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे त्या काय होईल, त्या परिसरातले जे छोटे छोटे जे दरे आहेत, धरण आहेत, छोटे छोटे तळे, साठवण तलाव, पाणी पाझर तलाव, त्या तळ्यामध्ये चांगला जुलैमध्ये मात्र चांगलं त्या तळ्यामध्ये पाणी येईल आणि त्या भागातलं पाणी टंचाईचं जे सावट आहे ते मात्र कमी होऊन जाईल. म्हणून हे जुलै महिन्यातला अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पडणार आहे. ऑगस्टमध्ये 2 पावस चांगले होणार आहेत, म्हणजे सौर ऋतूचे 2 होणार, पण जूनमध्ये मात्र चांगले 3-4 होते आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर परतीचे पाऊस जास्त होतील. म्हणून यावर्षी पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पण काही काही भागात जास्त होणार आहे. काल देखील बऱ्याच भागामध्ये उडी नाले वाहनाला पाऊस पडला, तसं आज देखील बऱ्याच भागामध्ये तशी परिस्थिती राहणार आहे. एकदम सगळीकडे जास्त पडणार नाही, पण काय होणार दररोज वेगवेगळ्या भाग कव्हर करीत असा सगळीकडे पाऊस पडणार आहे. एकदम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. फक्त काय करा, पेरणी करत असताना एक लक्षात द्यायचं, जमिनीमध्ये चांगली ईदभर ओल असेल तर पेरणीचा निर्णय घ्यायचा, नसतं मग पेरणीचा निर्णय घेऊ नये. कारण की पाऊस तर पडणार आहे, पाऊस येणार आहे, म्हणून फक्त पाऊस सगळीकडे एकदा येणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात जाणार आहे, सगळ्यांची पेरणी योग्य पाऊस राहील.
पाऊस यावर्षी थोडा कमी राहील, पण परतीचा पाऊस चांगला पडणार, जुलैमध्ये जास्त पडणार, सप्टेंबर ऑक्टोबर जास्त पडणार, पण पिकं चांगली येणार म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.